संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला, जलील यांना मारहाणीचा प्रयत्न। महापालिकेच्या धामधुमीत आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलं। अकोट अंबरनाथमधल्या आघाडीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी, काँग्रेस एमआयएम सोबत आघाडी न करण्याची भूमिका, कारवाईचा इशारा। रवींद्र चव्हाणांची बोलताना काही चूक झाली असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। विलासरावांबद्दलच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल, तर नांदेडच्या विकासावरून सबकाळाने अशोक चव्हाणांना सुनावलं। संजय राऊत, महेश मांजरेकरांनी घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर समोर, उद्या पहिला भाग प्रदर्शित होणार। पालिकेच्या पार्श्वभूमीवर काही गौप्यस्फोट होणार का याचीही चर्चा। मुंबईसाठी भाजपने तयार केलेलं प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारलं, भगवा शब्दावर आक्षेप, तर अंबादास दानवेंचा भाजपला खोचक पाठिंबा। हल्ला झालेले काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलीस स्टेशन समोरील 1.5 तासांच्या ठिय्यानंतर पार्थिव मुळगावी मोहाळामध्ये। हर्षवर्धन सबकाळ, खासदार वानखेडे अंत्यसंस्कारासाठी दाखल। T20 वर्ल्ड कपचे भारतातले सामने इतरत्र हलवण्याची बांगलादेशी मागणी आयसीसीने फेटाळली। सर्व लीग सामने भारतात खेळा, अन्यथा गुण गमवा, आयसीसीने ठणकावलं।